Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao. Today we are going to discuss the lesson from class 8 General Science and name of lesson is Introduction to Acid and Base. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस या प्रकरणाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं इंडिकेटर्स, त्यानंतरनं टाइप्स ऑफ इंडिकेटर्स, मेकिंग ऑफ नॅचरल इंडिकेटर्स, त्याची प्रोसिजर आणि त्याचे काही चार्ट्स आपण पाहिले. आज आपण पाहतोय एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड. बघा, हे एक्झाम्पल्स पाहण्या अगोदर किंवा ॲसिड म्हणजे काय किंवा ॲसिडच्या प्रॉपर्टीज आपण ह्या आज पाहणार आहोत. या ठिकाणी बघा, कॅन यू रिकॉल या अंतर्गत एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, व्हॉट हॅपन व्हेन सोअर सबस्टन्सेस लाईक लाईम ज्यूस, टॅमराईन, water fall on a Shabbat stone or kitchen platform and why? बघा, आंबट चव असलेले पदार्थ जसे की लाईम ज्यूस आणि टॅमराईन जर शाबात स्टोनवर किंवा किचन प्लॅटफॉर्मवर पडलं तर काय होतं आणि का होतं? बघा, when sour substances like lime juice, tamarind, water fall on the Shabadi stone or kitchen platform, citric acid present in a lime juice and tartaric acid in a termine water react with a metal carbonate present in the Shabad stone or kitchen platform. Carbon dioxide gas is evolved resulting in the formation of uneven surface. काय होतं बघा, त्या लेमन ज्यूसमध्ये जे सिट्रिक ॲसिड आहे आणि त्या टर्माइनमध्ये जे टार्टरिक ॲसिड आहे, हे काय होतं त्या शाबाद स्टोनवर पडतं. मग शाबाद स्टोनमध्ये काय आहे तर त्यामध्ये आहे मेटल कार्बोनेट. त्या शाबाद स्टोनमध्ये मेटल कार्बोनेट आहे आणि ह्या सिट्रिक ॲसिडचं किंवा टार्टरिक ॲसिडचं आणि त्या मेटल कार्बोनेटचं रिॲक्शन होते आणि कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतो इन द फॉर्म ऑफ बबल. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, कलेक्ट द सॉईल सॅम्पल फ्रॉम युअर सराउंडिंग अँड फाइंड आउट वेदर इट इज ॲसिडिक, अल्कलाइन ऑर न्यूट्रल. आपल्या परिसराची माती जमा करायची आहे आणि आपण ज्याप्रमाणे ॲसिड, बेस आणि न्यूट्रल हे वरच्या टेस्ट पाहिल्या आहेत, त्या टेस्ट करून आपण माती ॲसिडिक आहे किंवा बेसिक आहे किंवा न्यूट्रल आहे हे आपण पाहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज आस्क हिअर, विच सबस्टन्सेस आर यूज्ड टू क्लीन ग्रीनिश स्टेन ऑन अ कॉपर वेसल अँड टू शाईन ब्लॅकिश सिल्वर युटेन्सिल्स. बघा, तांबं जास्त वेळ ठेवल्यानंतर काय होतं त्याच्यावर ग्रीनिश लेअर तयार होतो, तर सिल्वर, चांदी जास्त वेळ हवेच्या संपर्कात ठेवली तर ती थोडी त्याच्यावर ब्लॅकिश कोट येतो. मग याला शाईन आणण्यासाठी काय केलं जातं तर टेमराईन पल्प इज यूज्ड टू क्लीन द ग्रीनिश स्टेन ऑन द कॉपर वेसल अँड टू शाईन ब्लॅकिश सिल्वर युटेन्सिल्स. ammoniacal solution or lime juice or detergent is used. बघा, जे तांब्याची भांडे आहेत त्याला धुण्यासाठी आपण चिंचेचे पाणी वापरतो आणि त्यामुळं सरफेस शाईन होतो. तर सिल्वरला शाईन आणण्यासाठी आपण काय करतो, लाईम ज्यूस किंवा डिटर्जंटचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. नेक्स्ट क्वेश्चन इज आस्क, व्हाय टूथपेस्ट इज यूज्ड फॉर ब्रशिंग द टीथ. आपण आपले दात घासण्यासाठी टूथपेस्टचा वापर का करतो तर बघा, टूथपेस्ट कंटेन फ्लोराइड्स अँड अल्कली टू न्यूट्रलाइज द माउथ ॲसिड.
Hence, the toothpaste, which is generally alkaline, is used for cleaning the teeth as it can neutralize the excess acid in the mouth and prevent the tooth decay. आपल्या तोंडामध्ये काही प्रमाणामध्ये ॲसिडची निर्मिती झालेली असते आणि या पेस्टमध्ये काय असतात, फ्लोराइड्स अँड अल्कलीज बेस असतात आणि या फ्लोराइड्स आणि ॲसिड जे तोंडामध्ये आहे या दोघांमध्ये रिॲक्शन होते आणि न्यूट्रलायझेशन प्रक्रिया होते आणि याच्यामुळे आपलं तोंड स्वच्छ होतं. ओके, तर आपण पाहतोय आता ॲसिड. ॲसिड म्हणजे काय, तर ॲसिड इज सच अ सबस्टन्स which gives H ion in solution state. Example, HCl dissolved in water solution. काय म्हणलं, ॲसिड कोणाला म्हणायचं, तर जो H आयन दाखवतो, H पॉझिटिव्ह आयन जेव्हा तो पाण्यामध्ये असतो त्यावेळेस तो दाखवतो आणि इज डिझॉल्व इन अ वॉटर. आता बघा, HCl ॲक्युअस म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळलेलं आहे, त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड. आणि जर आपण वेगळं केलं, H पॉझिटिव्ह आयन म्हणजे हायड्रोजन आयन आणि क्लोराईड आयन Cl निगेटिव्ह आयन हे बाहेर म्हणजे वेगळे होतात. H आयन आणि क्लोरीन आयन ह्या दोघांना मिळून काय तयार होतो, HCl तयार होतो. आता सम एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड्स हिअर. हायड्रोक्लोरिक ॲसिड ज्याला आपण HCl म्हणतो, नायट्रिक ॲसिड HNO3, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, कार्बोनिक ॲसिड H2CO3, जे की कोल्ड ॲरेस्टेड ड्रिंक्समध्ये किंवा कोल्ड एरिएटेड ड्रिंकमध्ये त्याचा वापर केला जातो. ॲस्कॉर्बिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड इन लेमन अँड अदर फ्रूट्स, ॲसिटिक ॲसिड इन व्हिनेगर. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड. बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, कार्बनिक ॲसिड ज्याला आपण H2SO3 म्हणतो, जे की कोल्ड्रिंक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ॲस्कॉर्बिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड अँड लेमन हे काय काही ॲसिडचे काय आहेत, एक्झाम्पल आहेत. आवर डेली डाएट कंटेन अ फ्यू नॅचरल ऑर्गॅनिक ॲसिड. आपण जे डे टू डे आपण फूड घेतो त्यामध्ये आपल्याला नॅचरल म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड आपल्याला पाहायला मिळतं. अँड दे आर माइल्ड इन नेचर. द ॲसिड्स विच आर फाउंड इन नेचर आर सेड टू बी द ऑर्गॅनिक ॲसिड्स. व्हॉट वी से, द ॲसिड विच आर फाउंड इन अ natural substances like fruits or food particles, that is said to be the organic acid, and they are mild in nature and hence they do not harm to our body like a mineral acid. जे मिनरल ॲसिड आहे, जे खनिज तेल आहे, त्या खनिज तेलासारखं या नॅचरल ॲसिडमुळे आपल्याला कुठलीही हानी होत नाही. बघा, काही ॲसिड्स या ठिकाणी सांगितले आहेत. बघा कुठले कुठले आहेत सबस्टन्सेस आणि त्यापासून मिळणार आपल्याला ॲसिड. व्हिनेगर अँड ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, ऑरेंज, ॲस्कॉर्बिक ॲसिड, टॅमेराईन, टर्टरिक ॲसिड, टोमॅटो, ऑक्झॅलिक ॲसिड, कर्ड, लॅक्टिक ॲसिड, लेमन, सिट्रिक ॲसिड. म्हणजे या अन्नपदार्थापासून ह्या प्रकारचे ॲसिड्स आपल्याला, नॅचरल ॲसिड्स आपल्याला मिळतात. आता आपण पाहतोय सम प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड. बघा, ॲसिड्स आर सोर इन टेस्ट. ॲसिडची चव कशी आहे, आंबट आहे. ॲसिड मॉलिक्युल्स कंटेन हायड्रोजन आयन ॲज अ मेन कॉन्स्टिट्युएंट. हायड्रोजन पॉझिटिव्ह हा आयन ह्या ॲसिडचे काय असतात, मेन कॉन्स्टिट्युएंट्स असतात. ॲसिड रिॲक्ट विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. ज्यावेळेस ॲसिड मेटलबरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस काय बाहेर पडला जातो, हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. ॲसिड रिॲक्ट विथ कार्बोनेट अँड लिबरेट कार्बन डायऑक्साईड. बघा, ज्यावेळेस कार्बोनेट म्हणजे फरशीसारखे
शाबात स्टोन सारखे जे कार्बोनेट असलेले पदार्थ आहेत त्यांच्याबरोबर ज्यावेळेस हा ॲसिड रिॲक्ट होतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. सो व्हॉट ॲसिड रिॲक्ट विथ कार्बोनेट्स अँड liberate carbon dioxide gas and what happen blue litmus paper turns red in a acid. जो ब्ल्यू लिटमस पेपर आहे तो काय होतो या ठिकाणी रेड होतो ज्यावेळेस ॲसिडच्या संपर्कात येतो. ओके नाउ वी आर गोइंग टू सी द uses of acids. Acids are used in a production of chemical fertilizers. केमिकल फर्टिलायझर जे आहेत त्या केमिकल फर्टिलायझरच्या निर्मितीमध्ये या ॲसिडचा वापर केला जातो. ॲसिड्स आर यूज्ड इन अ प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ज. जे स्फोटकं आहेत ते स्फोटकं त्याला आपण एक्सप्लोजिव्ह म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा ह्या ॲसिड्सचा वापर केला जातो. ऑइल प्युरिफिकेशनमध्ये, मेडिसिनमध्ये आणि डाईज अँड पेंट्समध्ये. डाय आणि जे पेंट आपण वापरतो त्यामध्ये सुद्धा ॲसिडचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ क्लोराईड सॉल्ट. म्हणजे क्लोराईड सॉल्ट निर्मितीमध्ये ह्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर केला जातो. अँड डायल्यूट H2SO4 ॲसिड इज यूज्ड इन द बॅटरीज. आपल्या गाड्यांमध्ये जी बॅटरी असते त्यामध्ये डायल्यूट H2SO4चा त्या ठिकाणी वापर केला जातो. डायल्यूट HCl इज यूज्ड फॉर स्टेरिलायझिंग ऑफ वॉटर. पाण्याच्या स्टेरिलायझेशनसाठी ह्या HClचा वापर केला जातो. अँड ॲसिड इज यूज्ड फॉर मेकिंग अ व्हाईट पेपर फ्रॉम द वूड पल्प. लाकडाच्या पल्पपासून पेपर तयार करत असताना सुद्धा त्या ठिकाणी ॲसिडचा वापर केला जातो. बघा या ठिकाणी मला बघा कॉस्टिसिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अँड बेस. बघा डिझोल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेट H2SO4 इन वॉटर जनरेट्स लार्ज अमाऊंट ऑफ हीट. ज्यावेळेस डिझोल्युशन होतं कॉन्सन्ट्रेटेड HClचं पाण्यामध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये हीट त्या ठिकाणी निर्माण होते. देअरफॉर डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड इट इज स्लोली ॲडेड टू वॉटर. म्हणून ज्यावेळेस आपण ॲसिड डायल्यूट करतो त्यावेळेस त्यात पाणी टाकत असताना कसं टाकलं पाहिजे, सावकाश टाकलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हीट निर्माण होते. नेवर ॲड वॉटर इन द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये पाणी कधीही टाकायचं नाही. काय होतं त्याच्याने, इट विल प्रोड्यूस इनॉर्मस हीट अँड कॉज एक्सप्लोजन. मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्या ठिकाणी स्फोटही होऊ शकतो. Bases like sodium hydroxide and potassium hydroxide are strong and caustic in nature. हे जे बेस सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारखे जे बेसेस आहेत ते कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. अँड देअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बर्न्स स्किन ॲज इट डिकम्पोज द प्रोटीन इन द स्किन. बघा हे जर आपल्या शरीरावर पडलं तर ह्याच्यामध्ये काय होतं, प्रोटीन असतं, ते प्रोटीन डिकम्पोज करतं, म्हणून याच्यामुळे आपल्या शरीराच्या त्वचेवर बर्न होऊ शकतं. इन आयर्न नाईफ शाईन बेटर आफ्टर कटिंग द सोर फ्रूट लाईक लेमन, रॉ मँगो आहे वाय. बघा जी आपली मेटलची चाकू आहे त्यावेळेस काय होते, लेमन किंवा मँगो कट केल्यानंतर ते त्याला शाईन मिळते, मग सरफेस त्याचा काय होतो, क्लीन होतो म्हणून. देन वी हॅव सीन दॅट मिनरल ॲसिड्स आर हार्मफुल टू बॉडी. मिनरल ॲसिड विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम द nature, which are not obtained from the nature. Mineral acids are obtained from the mines. So we have seen that mineral acids are harmful to body. However, several organic acids are present in our body and in plant which are useful for us. Mineral acid जे आहेत हार्मफुल आहेत, परंतु आपल्या शरीरामध्ये काही ऑर्गॅनिक ॲसिड्स आपल्या शरीरामध्ये आहेत आणि ते आपल्या उपयोगी आहेत. अँड DNA, डीऑक्सिरिबोन्युक्लिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये आहे
हा काय करतो, इट इज अन ॲसिड प्रेझेंट इन आवर बॉडी अँड डिसाइड द हेरिडिटी प्रॉपर्टी. डिऑक्सिरिबोन्युक्लिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये आहे डीएनएच्या स्वरूपामध्ये, आणि हा ॲसिड काय करतो, आपली अनुवंशिकता ठरवण्यासाठी आपल्याला मदत करतो. प्रोटीन विच आर पार्ट ऑफ आवर बॉडी सेल आर मेड अप ऑफ अमायनो ॲसिड. प्रोटीन नावाचा जो घटक आपल्या शरीरामध्ये आहे, जो महत्त्वाचा आहे, तो सुद्धा अमायनो ॲसिड पासून निर्माण होतो. अँड फॅट ऑफ आवर बॉडी इज फॉर्म बाय फॅटी ॲसिड. जे आपल्या शरीरामध्ये फॅट प्रोड्यूस होतं ते सुद्धा फॅटी ॲसिडपासून तयार होतं. मीन इट सजेस्ट दॅट सम types of organic acids are also present in our body and they are helpful for us. बघा, bases is a substance. आता आपण पाहतोय bases is a substance whose water solution use hydroxide. बघा, बेसेस असे घटक आहेत जे काय करतात, ज्यावेळेस पाण्यात विरघळतात त्यावेळेस काय देतात, हायड्रॉक्साईड देतात. OH निगेटिव्ह आयन, NaOH हा आहे सोडियम हायड्रॉक्साईड, त्याला आपण मीठ म्हणतो. आणि हा कशाने तयार झाला आहे, सोडियम आयन Na पॉझिटिव्ह अँड OH हायड्रॉक्साईड आयन पाणी. खाली काही एक्झाम्पल्स ऑफ बेसिस दिलेले आहेत बघा, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईड. these are some examples of bases. Here formula of bases and their uses. बेसचे काही फॉर्म्युलेज, त्यांची नावं आणि त्याचा वापर काही या ठिकाणी दिलेला आहे बघा. सोडियम हायड्रॉक्साईड, त्याचा आपण कॉस्टिक सोडा म्हणतो किंवा वॉशिंग सोडा म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आहे NaOH. यूज वॉशिंग सोप, वॉशिंग डर्ट फ्रॉम क्लोथ्स ऑर सरफेस. पोटॅशियम हायड्रॉक्साईड, त्याला आपण पोटॅश म्हणतो. KOH इज द फॉर्म्युला ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि याचा वापर कुठं होतो, सोपमध्ये आणि शॅम्पूमध्ये होतो ॲज अ क्लिनिंग एजंट. कॅल्शियम हायड्रॉक्साईड ऑर लाईम वॉटर, CaOH2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि हा व्हाईट वॉशिंगसाठी किंवा लाईमसाठी याचा वापर केला जातो. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा त्याला आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणतो, MgOH2 हा काय आहे, ॲसिडिटी रेजिस्टंट मेडिसिन म्हणून याचा वापर केला जातो ॲज अ अँटासिड. ज्यावेळेस आपल्याला पित्त होतं पोटामध्ये त्यावेळेस मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा किंवा मिल्क ऑफ मॅग्नेसचा वापर त्या ठिकाणी केला जातो न्यूट्रलायझेशनसाठी. अमोनियम हायड्रॉक्साईड पुढचा बेस आहे NH4OH अँड इट इज यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स. फर्टिलायझरचा वापर निर्माण करण्यासाठी ह्या अमोनियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. बघा, काही युजेस ऑफ बेस आपण पाहणार आहोत. बघा, त्याच्यावर आपल्याला ऑलवेज रिमेंबर फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ एनी सबस्टन्स इट इज डेंजरस टू टेस्ट, इनहेल ऑर टच देम. कुठल्याही वस्तूची ओळख पटवण्यासाठी त्याला त्याची चव घेणे, त्याचा वास घेणे किंवा त्याला स्पर्श करणे धोकादायक असू शकतं. आता आपण पाहतोय सम प्रॉपर्टीज ऑफ बेस ऑर अल्कलीज. बेसेस हॅज बिटर टेस्ट. बघा, ह्या जे बेस आहेत त्याला कसं असते चव, कडू चव असते. दे आर स्लिपरी, ते कसे असतात, चिकट असतात, स्लिपरी असतात. बेसेस कंटेन हायड्रॉक्साईड OH निगेटिव्ह आयन ॲज अ मेन कॉन्स्टिट्युएंट. ह्याच्यामध्ये ह्याचा मेन कॉन्स्टिट्युएंट कुठला आहे मग, OH निगेटिव्ह आयन. अँड मेटल ऑक्साइड्स आर जनरली बेसिक इन नेचर. मेटल ऑक्साइड्स कसे असतात, बेसिक इन नेचर असतात. आता आपण पाहतोय न्यूट्रलायझेशन. ॲसिड आणि बेस ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय होतं, न्यूट्रलायझेशन होतं, आपल्याला माहिती आहे. अँड वी सीन दॅट ॲसिड कंटेन H पॉझिटिव्ह आयन हायड्रोजन आयन अँड बेस कंटेन OH निगेटिव्ह हायड्रॉक्साईड आयन. Salt and water are formed by the combination of acid and base. बघा, when hydrogen ion and hydroxide ion react with each other, they form salt and water. बघा, acid plus base it gives salt and water. acid कुठला आहे, HCl. base कुठला आहे, NaOH. तयार काय होतं, NaCl, salt आणि water.
बघा, धिस केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन. बघा या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे, डू यू नो हायड्रोक्लोरिक ॲसिड इज प्रेझेंट इन आवर स्टमक. आपल्या स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे आणि हा काय करतो, इट हेल्प्स टू ईज डायजेशन प्रोसेस. डायजेशन जी प्रोसेस आहे त्याला सोपी करण्यासाठी ह्या हायड्रोक्लोरिक ॲसिडची आवश्यकता असते. हवेवर एक्सेसिव्ह ॲसिड लीड्स टू इंडायजेशन. परंतु आपल्या शरीरामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये ॲसिड निर्माण झालं तर ते डायजेशनला बाधा आणतं. अँड अँटासिड्स आर युज्ड टू कंट्रोल दिस हायपर ॲसिडिटी. ज्यावेळेस आपल्याला ॲसिडिटी हायपर होते त्यावेळेस त्यासाठी अँटासिड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. अँड दिस इज द मेडिसिन. दिस मेडिसिन कंटेन मिल्क ऑफ मॅग्नेशिया. Such alkaline medicines neutralizes excess acid present in stomach, and the acidity of soil increase due to the excessive use of chemical fertilizers. आपल्या जमिनीची ॲसिडिटी का वाढते, तर ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणामध्ये केमिकल फर्टिलायझरचा वापर करतो त्यावेळेस त्याच्या जमिनीची ॲसिडिटी वाढते. अँड अंडर द गायडन्स ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट, लाईमस्टोन और लाईम वॉटर इज मिक्स्ड इन टू द ॲसिडिक सॉईल. लाईमस्टोन किंवा लाईम वॉटरचा त्या जमिनीमध्ये ॲडिशन केलं जातं आणि ते माती काय केली जाते, न्यूट्रल केली जाते, त्याचा ॲसिडिकपणा कमी केला जातो. अँड सच अल्कलाईन सबस्टन्सेस न्यूट्रलायझेस एक्सेस ॲसिड प्रेझेंट इन द सॉईल. आणि हे न्यूट्रलाइज सबस्टन्स जे आहेत त्या जमिनीमधले जे ॲसिडिक प्रमाण आहे ते कमी करण्यास मदत होते. Here we may complete our lesson. If you like the video, please like, share and subscribe.